सर, कोणकोणत्या विभागाची बैठक घेतलेली आहे आणि काय नेमका आढावा? मी सकाळी माहूरला गेलो होतो. माहूरला महंतजींच्या निधन झालं त्याचं दर्शन घेतलं, नवीन महंतांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर माहूरच्या विकासाचा जो आराखडा 829 कोटीचा मंजूर आहे त्याचा पूर्ण आढावा घेतला. त्यामधल्या काही ज्या अडचणी आहेत, फॉरेस्टची असोल किंवा पर्यटन विभागाचे जे आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटच्या, त्याच्यावर सगळं हे केलं आणि लवकरच महिन्याभरात त्याच्यामध्ये बैठक घेऊन सोल्युशन काढू असं आम्ही हे ठरवलेलं आहे. त्यानंतर नांदेडला येऊन आज महापालिकेच्या 100 दिवसाचा जो त्यांनी आराखडा तयार केला होता त्याच्यावरती चर्चा केली. त्याच्यात कुठल्या ज्या काही शासन दरबारी त्यांचे 2-3 विषय आहेत ते मार्गी लावण्याकरता त्यांच्याकडून प्लस MSCBचा इश्यू आहे, ज्याच्याकरता सबस्टेशन आणि 33 KVAचा विषय जागा पाहिजे याचाही पूर्ण अभ्यास केलेला आहे. नक्कीच त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांशी बोलून जे ऊर्जा विभागाचे विषय आहेत ते मार्गी लावण्याकरता आणि UDचे जे महापालिकेचे रिलेटेड विषय आहेत त्याचंही निवेदन घेतलेलं आहे. त्याच्यावरही पुढच्या काळामध्ये UD मिनिस्टर आणि UD सेक्रेटरीशी चर्चा करून त्याच्यात सोल्युशन्स काढू. त्यानंतर हीट आता सध्या ते जळगाव, अकोला आणि नांदेड ह्यामध्ये हीट रिडक्शन काय करता येईल तर जे त्यांनी तो एक पर्टिक्युलर पेंट लावल्यावर घराचं हीट त्याचं एक प्रेझेंटेशन बघितलं आणि नक्कीच वेळ मिळाला तर उद्या त्याच्यातला एका घरी व्हिजिट करणार आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये जशी ही जे जास्त हीटवाली शहरं आहेत त्या शहरामध्ये लक्ष घालून हीट कशी कमी घरात म्हणजे कशी केली, काय हीटमुळे त्रास होतो, आजारपण होतात, उष्णतामुळे जे आजार, त्याच्यावर सोल्युशन हे ट्रायल केलेलं आहे. हे ट्रायल जर यशस्वी असेल तर अनेक ठिकाणी त्याचा इम्प्लिमेंट करायचा आम्ही प्रयत्न. कोट्यवधीचा निधी जो आपल्या नांदेडमधला DPDCचा तो परत गेलेला आहे, या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का किंवा त्याच्यावरती ऑलरेडी अगोदरच माझी कलेक्टर चर्चा झालेली आहे. ज्या DPOमुळे त्याची आम्ही इन्क्वायरी केलेली आहे त्याच्यावर कारवाई करणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी पण त्याच्यावर काही नियोजन आणि फायनान्स सध्या त्यांच्याकडे असं त्यांच्याशी पण चर्चा झालेली आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई